नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 यासाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, केलुचरण मोहपात्र कशाच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे? केलुचरण मोहपात्र कशाच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ओडिसी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, निओगॉथिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बाळ गंगाधर टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? खालीलपैकी कोणती संत एकनाथांची साहित्यकृती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भावार्थ रामायण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सह्याद्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कलम 32A. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखामेळाचे स्मारक बनले? खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखामेळाचे स्मारक बांधले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, संत नामदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वॉशिंग्टन DC. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1906. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, मद्रासमधील विविध समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? मद्रासमधील विविध समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ब्राह्मो समाज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, प्रतिष्ठान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, भूतिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रायबोसॉम्स. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, तोखू इमुंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तोखू इमुंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नागालँड. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नागपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सुभाषचंद्र बोस. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोल्हापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1927. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? सातवाहन वंशाचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सिमुक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डिसेंबर 1953.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. गुरु वैंपती चिन्ना सत्यम कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते? गुरु वैंपती चिन्ना सत्यम कोणत्या क्षेत्रातील संगीत गुरु होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कुचिपुडी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो? खालीलपैकी कोणत्या काळाला मराठी भाषा आणि साहित्याचा सुवर्ण काळ मानला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, यादव काळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली? खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी भावार्थ दीपिका लिहिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, संत ज्ञानेश्वर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली चालते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अध्यक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलओढ खालीलपैकी कोणते आहे? पुरामुळे दरवर्षी भरणारे नवे जलओढ खालीलपैकी कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, खादर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणता हिमालय करेवा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, काश्मीर हिमालय. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे सुरगाणा हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. सन 1840 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली? सन 1840 भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात परमहंस मंडळाची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे अनिवार्य कार्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणाचे भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? खालीलपैकी कोणाचे भारतातील प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवड केली जात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पंतप्रधान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले सोलाज म्हणून ओळखली जातात? खालीलपैकी कोणत्या परिसरातील समशीतोष्ण जंगले सोलाज म्हणून ओळखली जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, निलगिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. सत्रिय नृत्याचा उगम कोणत्या राज्यातून झाला? सत्रिय नृत्याचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यातून झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, आसाम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? स्वातंत्र्य सेनानी अंबाबाई कोणत्या राज्याच्या निवासी होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. मुंबईमध्ये 1848 परमहंस सभेची स्थापना कोणी केली? मुंबईमध्ये 1848 परमहंस सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वच्छाधीन कार्य आहे? खालीलपैकी कोणते भारतातील नगर परिषदांचे स्वच्छाधीन कार्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सार्वजनिक उद्याने तयार करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? खालीलपैकी कोणते भारतीय स्वातंत्र्य सैनिक नाशिकचे होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शिवराम भिकू मुरकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1982. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? रुक्मिणी देवी अरुंडेल खालीलपैकी कोणत्या नृत्यासाठी ओळखल्या जातात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, भरतनाट्यम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? मराठवाड्यातील जांब येथील असलेल्या रामदास स्वामी यांचे खालीलपैकी कोणते साहित्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, दासबोध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपरिक नृत्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे?
खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राज्याचे राज्यपाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहे? खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ब्राह्मणाचे कसब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? मराठी लेखक नंदा खरे यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उपरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, छत्रपती संभाजी महाराज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2005. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा सर्वात मोठा उत्सव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, केरळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते? लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तिबेटियन बौद्ध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणती रांग पूर्वाचल प्रदेशातील नाही? खालीलपैकी कोणती रांग पूर्वाचल प्रदेशातील नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पीरपंजाल रांग. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.